सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। मराठा आरक्षण विरुद्ध ॲडव्होकेट मंगेश ससाने, प्राध्यापक लक्ष्मण हाके, नवनाथ आबा वाघमारे आंदोलनानिमित्त मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देणार तर कसे देणार या संबंधीचा धोरणात्मक मसुदा शासनानं जाहीर करायला पाहिजे होता। सारे गोड बंगाल आहे। ओबीसींच्या फसवणुकीचा हा निवडणूक जुमला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ओबीसी आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टानं ट्रिपल टेस्ट सांगितली, तेव्हा असे 7 दिवसात सर्वेक्षण शासनानं किंवा स्वतंत्र आयोगानं केले नाही। महिन्यामध्ये अहवालही दिला नाही, त्यासाठी काही वर्षे घातली, शेवटी अहवाल दिला, तोही निर्दोष दिलाच नाही। आता मात्र 7 दिवसात सर्वेक्षण आणि महिनाभरात अहवाल हे विनाशास्त्रीय असताना निर्दोष असेल याबद्दल सार्वत्रिक संशय आहे। तरीही जिसकी लाठी उसकी भैंस या न्यायानं हे चाललंय। कुणबी आणि मराठा हे एकच आहेत, ही मागणी राजकीय स्वार्थानं रेटली जाते आहे। राज्याबाहेरील समाजशास्त्रज्ञांचा अभ्यास गट नेमून कुणबी आणि मराठा यांचं शास्त्रीय विश्लेषण करण्याची गरज शासनाला वाटली नाही। महाराष्ट्रातील कुणबी वारंवार सांगत आहेत की दोन्ही जाती एक नाहीत, त्याकडे दुर्लक्ष करण्याचं राजकारण का केलं जातं? केवळ शासकीय अधिकारी जात प्रमाणपत्र देण्यासाठी योग्य समजायचे म्हणजे आरक्षणाच्या मूळ उद्दिष्टाला हरताळ फासण्यासाठी सारखे आहे। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती जमाती आणि ओबीसींची लाखो बोगस प्रमाणपत्र राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आणि वैध ठरली आहेत। ज्यांना सत्तेत पुरेसे प्रतिनिधित्व मिळाले नाही त्यांच्यावर हा सर्रास अन्याय आहे। राज्यात एक पक्ष आणि दोन फुटीर पक्षांचे सरकार आहे। त्यांना सरकार टिकवायचे आणि पुन्हा सत्तेत यायचे आहे, त्यासाठी आरक्षणाचं राजकारण सुरू आहे। ओबीसींना गोंजारायचं आणि मराठ्यांना गोंजारायचं आहे। ओबीसींचा पाठिंबा गेला तर सत्तेत जाते, म्हणून ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल अशी राजकीय जुमलेबाजी चालली आहे। भाजपसह सर्वच पक्ष आपल्या राजकारणासाठी ओबीसींचा बळी घेत आहेत। ओबीसींच्या बाजूने कोणी बोलला तर त्यांना शिव्यांची लाखोली वाहिली जाते, त्यामुळे अनेकदा बहुसंख्य ओबीसी मुके बहिरे झाले आहेत। भाजप नेहमीच ओबीसींचा राजकारणासाठी उपयोग करीत आला आहे। ओबीसी संदर्भात वापरा आणि फेका ही त्यांची नीती आहे। गेल्या 5 ते 6 वर्षांपासून जातनिहाय जनगणनेची मागणी ओबीसीकडून केली जाते, मात्र त्यासाठी भाजपकडून नकार दिला जातो। देशाचे पंतप्रधान ओबीसी असल्याचं भाजप वारंवार सांगते, पण मात्र ओबीसी असणाऱ्या पंतप्रधानांनी जातनिहाय जनगणना जातीवाद वाढवणारे ठरेल म्हणत ओबीसींची मागणी फेटाळली। देशात सध्या वाढलेल्या जातीय वादाबद्दल ते काही बोलत नाहीत। गेल्या 10 वर्षात मणिपूरसह देशभर जातीय हिंसा कमालीच्या वाढल्यात। जातीनिहाय जनगणना आवश्यक असताना नाकारली जाणे हे राजकारण ओबीसींच्या पुढील कैक पिढ्यांचे बळी घेणार आहेत। स्वातंत्र्यापूर्वी ओबीसी ही संकल्पना अस्तित्वात नव्हती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही संकल्पना मांडली आणि घटनात्मक तरतूद केली। महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासह सामाजिक क्रांतिकारकांना यांच्या शोषणाविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध युद्ध पुकारले। स्वातंत्र्यानंतर घटनात्मक तरतूद केली गेली। येथे गरिबी हा निकष नाही, सामाजिक शैक्षणिक मागासलेपणा आणि सत्तेत नसलेले प्रतिनिधित्व हे या घटनात्मक तरतुदींच्या केंद्रस्थानी आणले गेले। मात्र गेल्या 75 वर्षात ओबीसींना काही मिळाले नाही। भारताच्या आणि राज्याच्या अर्थसंकल्पातील तरतुदी अभ्यासल्या तरी हे स्पष्ट होईल। सध्या सुरू असलेल्या मराठा ओबीसींविरुद्ध ओबीसी संघर्षात प्रस्थापित राजकारणी ओबीसींचा बळी घेणार हे उघड दिसते। जात आणि धर्म यांच्या नावानं ओबीसी दावणीला बांधण्याचं राजकारण सर्व पक्ष करत आहेत।